एक दिवस रामू नावाचा शेतकरी शेतातून घरी येत होता. रस्त्यात त्याला काळा व पांढरा असे दोन साप भांडताना दिसले. रामूने काठीने पांढऱ्या सापाला मारले. काळा साप वाचला. तू माझा जीव वाचवला आहेस, मला तुझ्या घरी ठेव. मी दर महिन्याला तुला एक सोन्याचं अंड देईन. रामू खुश झाला आणि सापाला घरी घेऊन आला. हे पाहून त्याची पत्नी गीता घाबरली. ती म्हणाली, हा साप आहे, याला घरात ठेवणं धोकादायक आहे. पण रामूने ऐकलं नाही. तो आपल्याला सोनं देणार आहे, आपण श्रीमंत होऊ, असं म्हणत काळ्या सापाला घरात ठेवलं. साप खरंच दर महिन्याला एक सोन्याचं अंड देऊ लागला. रामू आनंदी होता. एक दिवस सापाने त्याच्या बकरीला चावले. बकरी मेली. गीता रडली, पण रामू म्हणाला, काही हरकत नाही, सोनं महत्वाचं आहे. काही दिवसांनी सापाने बैलालाही मारले. गीताने रामूला पुन्हा समजावले, पण रामूने ऐकलं नाही. एक दिवस त्या सापाने रामूच्या मुलालाही चावले. मुलगा मेला. गीता खूप दुःखी झाली आणि घर सोडून निघून गेली. काही दिवसांनी रामू सोन्याचं अंड उचलत असताना सापाने त्यालाही चावले. मरण्याआधी रामूने सापाला विचारलं, मी तुझा एवढा जीव वाचवला, मग तू मला का चावलंस? तेव्हा साप म्हणाला, मी साप आहे, चावणं माझा स्वभाव आहे, पण तू माणूस होता. तुझा लालचीपणा तू थांबवू शकला असता. शिकवण एकच, खूप जास्त लोभापायी माणसाला सगळं गमवावं लागतं. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. Download ShareChat.